श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 81। दृष्टी बदलायची सूचना देणारे संपूर्ण चरितामृत। तितक्यातच दिव्य तेजरूपात विमानातून सूक्ष्म शरीरधारी अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी, ब्रह्मश्री अप्पलराज शर्मा, अखंड लक्ष्मी सौभाग्यवती वेंकट सुबम्मांबा, महर्षी वेंकटपय्या श्रेष्ठी उतरून आत आले। त्यांचा स्वागत सत्कार झाला। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 28। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत हा साधारण ग्रंथ नव्हे। वाचून पुढे गेलं तर आपल्या समोर येऊन आपल्या हातून काय काय निसटून जाईल। वरील वाक्य हे असंच छुप आहे। भगवंत जेव्हा अवतरतो तेव्हा त्याच्या गोतावळ्यात वरवर सर्वसाधारण चार चौघांसारखी जनसामान्यात असलेली मंडळी कशी दैवी असतात हे वरील वाक्यातून लक्षात येईल। श्रीपाद कुरपूर क्षेत्रात असताना ते एका सकाळी कृष्णा ओलांडून पंचदेव पहाड क्षेत्रात आले। तो दिवस होता वैशाख शुद्ध दशमी, म्हणजे श्रीपादांच्या सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता यांचा जन्मदिन। श्रीपाद ज्यावेळी पंचदेव पहाडला आले व श्री वासवी माता आगमन होऊन कोणाचं आगमन होऊन मातेचा वाढदिवस कसा साजरा झाला याचं वर्णन आहे। इतर देव त्या प्रसंगी अवतरले, पण पिठापुरातून माता सुमती महाराणी, पिता अप्पलराज शर्मा, वेंकटपय्या श्रेष्ठी व सौ वेंकट सुबम्मांबा देखील तेजोरूपी विमानातून तिथे अवतरले। इथे सुमती महाराणींचा उल्लेख सूक्ष्म शरीरधारी असा, अप्पलराज शर्मांचा उल्लेख ब्रह्मर्षी असा, तर वेंकटपय्या श्रेष्ठी यांचा उल्लेख महर्षी असा आहे। हे यातील गुपित आहे। ही मंडळी जरी सर्वसामान्यांप्रमाणे मानवी शरीर दशधारी असली तरी ती सामान्य सर्वसाधारण नव्हती। अवताराचे अवतरण होण्यापूर्वी ही मंडळी नियोजनबद्ध पद्धतीने फटाफट अवतरतात। मग अवतार येतो। मग अवतारासह ही मंडळी नेमून दिलेले कार्य करतात। अवतार कार्य संपन्न करून अवतार गुप्त होतो व मग ही मंडळीही सामान्यांच्या दृष्टीआड होतात। अप्पलराज शर्मा व सुमती महाराणी हे पूर्वजन्मातील विष्णुदत्त व सुशीला, तेच परत माधव व अंबिका रूपात श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जननी जनक। बापनाचार्यांचे संदर्भ तर थेट गणेशाचे बंधू लाभ यांच्यापर्यंत। कृष्णावतारात तेच यशोदा व नंदगोपाल, नरसिंह वर्मा छत्रपती श्री शिवाजी महाराज। हीच मंडळी बाळाप्पा, चोळाप्पा, म्हाळसापती, श्यामा, भास्कर पाटील, म्हणजे अवतार एकटा येत नाही, ऋणानुबंधातील गोतावळा आजूबाजूला घेऊनच अवतरतो। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा।